छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा एक मोठा नेता फुटलेला आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्याच्यामुळे आज या पक्षप्रवेशाची दिवसभर जी आहे ती चर्चा बघायला मिळाली। कारण ठाकरेंच्या शिवसेनेत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला आहे। या प्रवेशावर भाजपने मात्र टीका केली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। दंगल पेटवण्याचा आरोप असलेले नेते ठाकरेंसोबत जात आहेत। केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी ठाकरेंनी हे पाऊल उचलले असा आरोप अमित साटम यांनी केला। संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केलेला आहे। हा मामू कोण? आपण त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकलेले बघितले होते। आपण त्यांच्या उमेदवाराचा प्रचार बॉम्बस्फोटाच्या आरोपीने केलेलाही बघितला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। आणि आता हिंदूंवरती हल्ले करणे व पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या मामूला उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश हा दिलेला आहे। मला असं वाटतं की मुंबई शहराच्या दृष्टिकोनातून ही एक धोक्याची घंटा आहे। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता मतांच्या लांगुल चालनाकरता करीत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।